हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण श्री साईबाबा शिर्डी संस्थान यांची जाहिरात पाहणार आहोत. या जाहिरातीमध्ये आपल्याला 10 रिक्त पदांसाठीची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये मानधन म्हणजेच पगार आपल्याला खूप चांगला दिसून येत आहे. 41,800 एवढा पगार पाहायला भेटत आहे. यामध्ये विविध असे पद आहेत, जसे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिक आणि विधी अधिकारी यासारखे विविध पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या जाहिराती संदर्भातील विविध पद, त्यांची पात्रता, त्यांची वयोमर्यादा आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे व सोबतच ह्याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे आणि ही जाहिरातीची अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक सुद्धा आपण यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण सुरू करूयात आपल्या या व्हिडिओला. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात इंग्लिश आणि मराठी अशा 2 लँग्वेजमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही मराठी लँग्वेजमधली ही जाहिरात या ठिकाणी आपण पाहूयात. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आपण ह्या जाहिरातीला सुरुवात करूयात. यामध्ये तुम्ही पाहू शकता, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणची ही जाहिरात आहे. जाहिरातीमध्ये वर नमूद आहे पाहिजेत, म्हणजेच त्या ठिकाणी वॅकन्सी आहेत असं सांगितण्यात आलेलं आहे. आता पुढे पाहूत आपण ही जाहिरात. यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला नमूद केलं आहे की श्री साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था शिर्डीकरिता पदे 11 महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजेच हे 11 महिन्यासाठीची ही भरती आहे. म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ही या ठिकाणी भरती आहे. हे सुरुवातीलाच यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे. मला असं वाटतं की ही 11 महिन्याच्या कालावधीसाठी जरी असले तर ही 11 महिने संपण्याच्या आधी हे रिन्यू पण होऊ शकतं. तर यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की 11 महिन्यासाठी जरी असले तरी ह्याचा मानधन जो काही मासिक पगार आहे ना, तो खूप छान आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 41,800 एवढा पगार यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तर पुढे आपण पाहूयात यामध्ये कोणकोणती पदे आहेत. तर पहा, नंबर 1 चा पद या ठिकाणी दिला आहे त्यांनी, शाखा अभियंता पाणी पुरवठा विभाग. तर ह्यासाठीची एकूण पदे आहेत त्यांच्याकडे. शाखा अभियंत्यासाठीची 1 पद आहे आणि त्यासाठी मासिक मानधन 41,800 एवढा आहे. आणि या पदासाठीची पात्रता आता पाहूत आपण. मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी धारण केलेला असावा. म्हणजे तुमची या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियर असावा उमेदवार या ठिकाणी. पुढची पात्रता पहा. शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नोंदणीकृत कंपनीमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा या पदाकरिता किमान 3 वर्षाचा अनुभव धारण केलेला असावा. हे जे पद आहे ना, शाखा अभियंता, यासाठीचा आपल्याला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. कशाचा अनुभव? पाणी पुरवठ्यामधला अनुभव पाहिजे. MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा. हे तर सगळ्यांकडेच असते MSCIT. आता पुढचा पद आणि त्याची पात्रता वगैरे पाहूत आपण. आता पुढे जो पद आहे तो पद आहे की कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग. कोणता? बांधकाम विभाग. यासाठीची एकूण 5 पद या ठिकाणी रिक्त आहेत आणि ह्याचा मासिक पगार आहे 38,600 एवढा मासिक या ठिकाणी मानधन आहे. आणि ह्यासाठीची पात्रता तुम्ही पाहू शकता. मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी धारण केलेला असावा. म्हणजेच या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचं पदवी धारण म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे.
दुसरा आता या ठिकाणी पात्रता पाहू. शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नोंदणीकृत कंपनीच्या स्थापनेवर कनिष्ठ अभियंता या पदावर किमान 5 वर्षाचा अनुभव. या ठिकाणी किती अनुभव मागितलेला आहे? 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि तो अनुभव शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एखाद्या नॉमिनेटेड कंपनीमध्ये जरी तुम्ही काम केल्याचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते अनुभव तिथं ग्राह्य धरला जाणार आहे तुमचा. आणि सोबतच MSCIT उत्तीर्ण असावा उमेदवार. पुढचा पद पाहूया त्यानंतर. पुढचा पद आपल्याला कनिष्ठ अभियंता विद्युत विभागामध्ये पाहिजे आणि त्यासाठीची एकूण 2 पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि त्यांचा मानधन आहे 38,600 एवढा मानधन, मासिक मानधन आहे या ठिकाणी. त्यासाठीची पात्रता पाहू शकता तुम्ही. नंबर 1 पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी धारण केलेला असावा. पुढे पाहू शकता तुम्ही 3 वर्षाचा या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे. कशामध्ये? कनिष्ठ अभियंता विद्युत विभागाचा 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. आता हा अनुभव शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नोंदणीकृत कंपनीच्या ठिकाणी जरी तुम्ही काम केलं तर ते अनुभव तुमचा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. सोबत MSCIT परीक्षा पास असावा उमेदवार. यानंतरचा पद पाहूयात आपण नंतरचा. यामध्ये कामगार अधिकारी या पदासाठी एक पद आहे या ठिकाणी, कामगार अधिकारी, आणि पदसंख्या एकच आहे या ठिकाणी. त्यासाठीही भरपूर आपल्याला वेतन मिळणार आहे. 41,800 रुपये एवढं मासिक मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता यासाठीची पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा. आता आपले जे काही BA, BSc, BCom अशा एखादी कोणतीही पदवी म्हणजे विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा उमेदवार, किंवा समाज कल्याण विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मानव संसाधन मधील ही पदवी धारण केलेला असावा. दुसरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रता, संविधानिक विद्यापीठाची कामगार कायद्यातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे एक तर ग्रॅज्युएशन तर पाहिजेच आणि त्यासोबतच संविधानिक विद्यापीठाची कामगार कायद्यातील पदविका उत्तीर्ण असावा उमेदवार. पुढे सोबतच MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा. त्यासोबतच आता अनुभवाचं या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे अनुभवाबद्दल. शासकीय, निमशासकीय, नोंदणीकृत कंपनीमध्ये प्रशासकीय व आणि कामगार विषयक बाबी हाताळण्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव धारण केलेला असावा. जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय किंवा कामगार न्यायालयामध्ये विश्व व्यवस्था अधिनियम, सेवा विषयक नियम, प्रशासकीय व कामगार विषयक बाबी हाताळण्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव धारण केलेला असावा. म्हणजेच यामध्ये सांगितलं आहे की कामगार अधिकारी यासाठीचा 5 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आपल्याला आणि सोबतच एक ग्रॅज्युएशन पाहिजे आणि कामगार कायद्यातील पदविका उत्तीर्ण पाहिजे उमेदवार या ठिकाणी. पुढचा आपण या ठिकाणी पद पाहूयात आता. पुढचा पद आपल्याला आहे विधी म्हणजेच लॉ ऑफिसर या ठिकाणी. त्यासाठीची एक पद ह्या ठिकाणी रिक्त आहे आणि ह्यासाठीचा मासिक मानधन आहे 41,800 एवढं या ठिकाणी आहे मासिक मानधन. ह्यासाठी आपल्याला पात्रता पहा तुम्ही. महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांसमोर विधी व्यवसाय करण्यास अनुमतीत असेल अशी संविधानिक विद्यापीठाची विधिविषयक पदवीधारण, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लॉचं एज्युकेशन किंवा लॉची पदवी असायला पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची. दुसरा या ठिकाणी पात्रता अशी सांगितलेली दुसऱ्या नंबरला MSCIT उत्तीर्ण असावा. आणि तिसरी या ठिकाणी पात्रता सांगितलेली उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालय किंवा कामगार न्यायालय यांचे 5 वर्षापेक्षा कमी नाही एवढ्या कालावधीसाठी वकिली व्यवसाय केल्याचा अनुभव धारण केलेला असावा. तसेच सार्वजनिक विश्व व्यवस्था अधिनियम, सेवा विषयक नियम, प्रशासकीय व कामगार विषयक बाबी हाताळण्याचा पुरेसा अनुभव असावा. यामध्येही 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे.
तर हे या ठिकाणी पदे भरण्यासाठीचे होते आणि त्याची वयोमर्यादा आणि बाकीच्या इतर गोष्टी आपण पाहूयात आता नंतर. वयोमर्यादा उपरोक्त सर्व पदासाठी एक किमान वय जाहिरातीत नमूद केल्यानुसार संस्थेकडे अर्ज करण्याच्या अखेरच्या दिनांकास 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अधिकतम वय जाहिरातीत नमूद केल्यानुसार संस्थेकडे अर्ज करण्याच्या दिनांकास राखीव प्रवर्गात व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षापेक्षा अधिक नसावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षापेक्षा अधिक नसावे. यामध्ये सांगितलेलं आहे की 18 वयापेक्षा कमी नसावा उमेदवाराचं वय आणि ओपनसाठी 38 एवढं वय 38 पेक्षा जास्त नसावे आणि जे कोणी राखीव किंवा रिझर्वेशन मध्ये असतात जे कोणी तर त्यांच्यासाठी 43 पेक्षा जास्त नसावे. यामध्ये असं सांगितलं. अटी व शर्ती यामध्ये तुम्ही पाहू शकता. अटी व श्री साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था शिर्डी सेवा प्रवेश अधिनियम 2025 मधील सेवेच्या इतर अटी शर्ती लागू राहतील. अर्ज व त्यासोबत उमेदवारांचा बायोडाटा, पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती मुख्य कार्यालय अधिकारी श्री साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या पत्त्यावर 14 ऑगस्ट 2026 14 ऑगस्ट 2026 अखेर पोहोचणे आवश्यक आहे. यामध्ये असं सांगितलंय की अर्ज आपल्याला पोस्टाने किंवा आपण स्वतः जाऊन पण तिथं देऊ शकतात, परंतु हे अर्ज आपल्याला 14 ऑगस्टच्या आधी त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे आणि अर्जासोबत आपल्याला उमेदवाराचा बायोडाटा, पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र स्वतःच्या सही आणि शिक्क्याने किंवा सहीने आपल्याला सेल्फ अटेस्टेड करून 14 ऑगस्टच्या आधी आपल्याला तिथं पोहोचवायचं आहे. आता पुढचं अट बघू यामध्ये काय सांगितलेले. अपूर्ण किंवा उशिरा आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणजेच आपण अर्धवटच अर्ज भरला आणि उशिरा अर्ज पाठवत असताना आपण 14 ऑगस्टच्या नंतर तर हे अर्ज आपला त्या ठिकाणी विचारात घेतला जाणार नाही. सरळ सरळ हे कॅन्सल केलं जाईल. पुढची अट बघूत आपण. सदर पद भरतीचे अंतिम अधिकार संस्था व्यवस्थापनाचा आहे. म्हणजेच ही भरतीचे जे काही चेंजेस करायचे पदसंख्यामध्ये असेल किंवा इतर काही जरी ह्यामध्ये त्यांना चेंजेस करायचे असेल तर हे सर्व अधिकार संस्थालाच असणार आहे या ठिकाणी. आणि आता पुढचा अट बघूत आपण. शेवटची अट आहे ही. मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता किंवा दैनिक भत्ता दिला जाणार नाही. यामध्ये असं सांगितलं आहे की आपल्याला ज्यावेळेस मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे तर त्यावेळेस जे काही खर्च असेल जाणे येणे आणि खाण्याचा किंवा तिथं राहत असताना तुम्ही 1-2 दिवस तर तिथं राहण्याचा हे सर्व खर्च स्वतःहून स्वतःलाच करायचा आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ह्या संस्थेकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सेवा किंवा त्याचं काही आपल्याला भेटणार नाही, भत्ता वगैरे भेटणार नाही असा यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. श्री साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्था शिर्डी मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आहेत हे श्री साईबाबा संस्थांचे. ह्यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपण ही जाहिरात पूर्णतः या ठिकाणी पाहिलेली आहे. जे कोणीही या जाहिरातीसाठी पात्र उमेदवार असेल ते ही जाहिरातीसाठी अर्ज करू शकतात. आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी एक वेबसाईट सांगितलेली आहे www.sai.org.in या जाहिरातीवरती वेळोवेळी सर्व ह्या जाहिराती संदर्भातील अपडेट दिल्या जात आहेत. तर तुम्ही स्वतः या जाहिराती संदर्भातील अपडेट या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात किंवा तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल तर तुम्हाला मीही या जाहिराती संदर्भातील व इतर सर्व जाहिराती संदर्भातील अपडेट वेळोवेळी आपल्या YouTube चॅनलवर देत राहील. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कमेंट करून मला कळवा.
धन्यवाद. भेटूयात लवकरच एका महत्त्वाच्या अपडेटसह.